नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. 2-3 दिवसापूर्वी राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि मग नागपूर येथे जे काही RSSचं राष्ट्रीय स्वयंसंघाचं मुख्यालय आहेत, या मुख्यालयाला भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी भेट दिली आणि याच्याबरोबर अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे आमदार आणि अजित पवार हे बाकी मुख्यालयाला भेट द्यायला गेले नाही. यावर अनेक लोकांनी प्रकाश टाकला, अनेक लोकांनी चर्चा केल्या. मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्याबरोबर सरकारमध्ये आज अजित पवार गट राष्ट्रवादीचा सरकारमध्ये सामील आहे. राज्यामध्ये आज 3 लोकांचं हे सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टी संघामध्ये जातेच आहे, त्यांच्याबरोबर शिवसेना जाते. शिवसेनेचं पण बऱ्यापैकी त्यांच्याबरोबर जुळतंय आणि राष्ट्रवादीचे आमदार किंवा अजितदादा स्वतः संघ मुख्यालयात गेले नाही यावर चर्चा होणार आणि झाली. त्यामुळं अजितदादांवर मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली. काही लोकांना आनंद पण झाला आणि काही लोकांनी अजित पवारांना सल्ले पण देऊ केले. आता अजित पवारांनी हे सल्ले किती घ्यायचे किती नाही घ्यायचे हा अजितदादांचा प्रश्न आहे. पण जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेबरोबर तुम्ही सरकार बनवलंय, तुम्ही त्यांच्याबरोबर सरकार बनवले, त्यांच्याबरोबर बसतायत आणि मग असं काय बिघडलं असतं की 2 पाऊल तुम्ही पुढे जाऊन RSS राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुख्यालयाला भेट दिली असती तर असं अजित पवार आणि अजित पवारांबरोबर असलेल्या आमदारांवर असं कुठलं संकट आलं असतं हे बाकी अजून त्यातून स्पष्ट झालं नाही. आणि मग अजित पवारांनी जे काही 2 दिवसापूर्वी पत्रकार वार्ता घेतली, पत्रकार वार्तामध्ये अजित पवार असं म्हटले की मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर जी काही युती केली, महायुती केली, मी जे सरकारमध्ये सामील झालोय, याच्यामुळं अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागले, अनेक लोकांना पोटदुखी झाली आणि वारंवार जे काही माझ्यावर जे आरोप करताय लोक का मी 2 याच्यावर दगडावर माझे पाय, मी कधी पण शरद पवारांकडे जाऊ शकतो, भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करू शकतात, शरद पवारांचे त्यांचे आजही संबंध मधुर आहेत, मग ते कुठल्या सणासुदीला कुटुंब एकत्र आले असेल त्यावरून सुद्धा लोक माझ्यावर टीका करतात. अजूनही शरद पवारांबरोबर यांचे राजकीय संबंध आहे, अधूनमधून शरद पवारांबरोबर बातचीत करतात, हितगुज साधतात, राजकीय बोलतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला हे कधीही धोका देऊ शकतात अशा प्रकारची टीका माझ्यावर होते, हे अजितदादांनी पत्रकार वार्तेमध्ये बोलून दाखवलं. आणि ज्या प्रकारे ते संघ मुख्यालयात गेलं नाही, त्यामुळं अशा प्रकारच्या या टीकेला त्यांना सामोरं जावंच लागतं. कारण जर तुम्ही असं म्हणाल किंवा अजितदादा जेव्हा असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीची विचारधारा अलग आहे, आमची विचारधारा अलग आहे, आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालतो, आम्ही धर्मनिरपेक्ष आहे, आम्ही पुरोगामी पक्ष आहे,
किंवा आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग स्वयंसंघ किंवा राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुख्यालयात जाणं आम्हाला योग्य वाटलं नाही, गेलो नाही. पण लोक उगाच त्याचा वेगळी चर्चा करतात आणि त्याच्यामुळं गैरसमजातून काही गोष्टी चर्चेल्या जातात. पण लोकांना आता मी हे सांगू इच्छितो की शरद पवार आणि माझे राजकीय संबंध आता कुठले नाही. कौटुंबिक सणासुदीला काय जे काही कोणी एकत्र असेल तर त्याबद्दल कोणी काही आक्षेप घेऊ नये. बाकी आता राजकारणातले किंवा राजकीय संबंध कुठला व्यवहार नाही किंवा संबंध नाही हे बाकी मी आता स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, अशा प्रकारचं स्पष्ट त्यांनी आता सांगून टाकले. पण मग जेव्हा तुम्ही असं सांगता की हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, हे मी त्या पेपरवर लिहून देतो, तेव्हा तुम्ही असं राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुख्यालयामध्ये गेले असते तर काय बिघडलं असतं? त्यांनी कुठली तुमची प्रतिमा मलिन होणार होती? राष्ट्रीय स्वयंसंघाची कल्पना किंवा राष्ट्रीय स्वयंसंघाचं कार्य आणि जे काही देशभक्ती असेल, राष्ट्रभक्ती असेल, वंदे मातरम, भारत माता की जय किंवा राष्ट्रध्वज, राष्ट्रपदचिन्ह, मातृभूमी, हिंदुत्व किंवा हे लोक गाईला मानणारे लोक आहे. पण यांच्यापासून कुठल्या बाकी धर्माला काही त्रास किंवा देशाच्या विरोधी कुठली कारवाई राष्ट्रीय स्वयंसंघाने केली असं काही कुठलं उदाहरण आहेत का? या लोकांमध्ये देशभक्ती संपूर्णपणे भरलेली आहे. 370 काश्मीरमधून हटवायचं याच्यासाठी काही लोकांनी बलिदान दिलेले आहेत. मग फाउंडर संस्थापक भारतीय जनता पार्टीचे श्यामा प्रसाद मुखर्जी यांचं पण बलिदान काश्मीरसाठी झालेलं आहे. जे देशामध्ये काश्मीरमध्ये एक विधान, एक संविधान आणि एक पंतप्रधान अशा प्रकारची जी त्यांची घोषणा होती ती आता मोदी सरकारने पूर्ण केली. भारतामध्ये ज्या काही गोष्टी आजही देशविरोधी चालतात त्यावर कठोर असं शासन व्हावं याच्यासाठी जे काही राष्ट्रीय स्वयंसंघ कार्य करत असतो किंवा देशामध्ये कधी करोनासारखी लाट आली, यावेळेस राष्ट्रीय स्वयंसंघ स्वतः उभा राहून लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करतो. किंवा कुठलं पुनर्वसनाचं काम आलं, कुठे मोठ्या प्रमाणात महामारी आली किंवा पूरग्रस्त परिस्थिती आली तरी पण राष्ट्रीय स्वयंसंघाचे हे स्वयंसेवक काम करत असतात. आणि अशा प्रकारच्या मुख्यालयाला अजित पवारांनी भेट नाकारून किंवा तिथं भेट न दिलं, यातून अजित पवारांना असं कुठलं काय साध्य झालंय? या आम्ही पुरोगामी आहे, आम्ही आंबेडकरी विचाराचे, आम्ही फुले विचाराचे किंवा शाहू विचाराचे, याच्यामध्ये नेमकं काय म्हणायचे? जेव्हा शरद पवार कधी कधी भाषणांमध्ये सांगतात की मी देव मानत नाही, मी नास्तिक आहे, मला देव वगैरे काही प्रकार चालत नाही, मी जरी हिंदू असलो तरी पण मी हिंदू नाही आहे, या अशा गोष्टी फक्त काही लोकांना खुश करण्यासाठी ते बोलत असतात. बाकी कधी कधी पण हे पण सांगतात की मी बारामतीच्या मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो. म्हणजे बारामती पुरतं त्यांना मारुतीचं मंदिर पण चालतं आणि बारामतीच्या बाहेर आल्यावर बाकी हे पुरोगामी होतात. हे ढोंग सुद्धा आपण सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं
अजित पवारांनी जर संघ मुख्यालयाला भेट दिली असती तर आणि 2 पावलं पुढे नेली असती तर जे काही राष्ट्रीय स्वयंसंघ आणि त्याची कोर मतदार आहे यांना थोडं आनंद वाटला असता, यांना विश्वास यांचा वाढला असता आणि कदाचित जे काही महायुतीमध्ये जे काही आता 3 घटक पक्ष आहे, उद्या हे जेव्हा मतदानासाठी सामोरं जातात त्यावेळेस या जे काही कट्टर हिंदुत्व किंवा राष्ट्रीय स्वयंसंघ यांच्या विचारधारणेने यांच्या प्रेरणेने चालणारे लोक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवून एकमेकांचे मतदान ट्रान्सफर करत असतात. यासाठी अजित पवारांना नक्की मदत झाली असती. पण अजित पवार संघ मुख्यालयात गेले नाही याचा अर्थ असा काढायचा का की अजित पवारांना संघाच्या या लोकांचे मतं नको आहेत किंवा या विचारधारेच्या लोकांची आता मतं त्यांना नको आहेत, किंवा असा अर्थ काढायचा का की संघाचे मतं पाहिजे पण इकडचे काही जे काही त्यांचे शाहू फुले आंबेडकर हे पुरोगामी किंवा अल्पसंख्याक यांचे मतं दूर जाऊ नये याच्यासाठी मग संघात जायचं नाही, हे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ निघतात. पण जेव्हा अजितदादा भारतीय जनता पार्टी बरोबर सरकारमध्ये ज्या दिवशी सामील झाले त्याच दिवशी हे जे पुरोगामी आणि शाहू फुले आंबेडकर जे काही तुम्ही म्हणतात हे लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत. ते तुम्हाला आता किती मतदान करतील किंवा करणार नाही हा एक मोठा संशोधनाचा विषय. पण कदाचित तुम्ही बरोबर आले भारतीय जनता पार्टीच्या तर तुम्हाला हे राष्ट्रीय स्वयंसंघाचे लोक तुम्ही जरी मुख्यालयात गेले नाही, जरी तुम्ही त्यांच्या हेडक्वार्टरला गेले नाही तरी ते तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यासाठी काम करू शकतात, मतदान करू शकतात. हा इतका फरक आहे. त्यामुळं तुम्ही राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुख्यालयामध्ये जाऊन काय गमवलं काय साधलं हा तुम्हाला हा प्रश्न लकलाप. पण 2 पावलं पुढे जाऊन तुम्ही संघाच्या या मुख्यालयाला भेट दिली असती तरी काही बिघडलं नसतं. आणि तुम्ही भेट न दिली म्हणून तुमच्याबरोबर खूप काही हे पुरोगामी आणि शाहू फुले आंबेडकरांना जे काही कथित मानणारे लोक हे तुमच्याबरोबर राहतीलच याची पण कोणी खात्री देऊ शकत नाही. इतकंच आपल्याला यातून सांगायचे. तुर्तच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.